घडीभर सुखाने जेव तरी दे आम्हाला. तिकडे दिवसभर तिकडे आमची कंबर बागून राहते, हातामध्ये तेवढा किलवाचा इरा राहते. हा तोही धारेल बोटा गिटाव बसला तर चबन कापते. मग कमी रिस्की काम आहे का? बागल्या बागून 200 रुपये रोजी म्हणते, 200 रुपये पर बिया. का प्रभाकर तू आमची वेदना नाही समजून घेस. आम्हाला किती त्रास होते बायाला का होते तुला आपलाच दिसते. हो तू मालकाच्याच विचारान पाहतेस हा, आणि आमच्या विचारान पाहायचंच नाही अजिबात. का त्रास होते तुम्हाला? का त्रास होते बापा? आमची कंबर नाही दुखत दिवसभर? आणि एक तर तुझा धान पडलाय पुरा, त्याला उभा करत जा लागते आणि कापत जा लागते. झोपून गेलाय पुरा. हा आमची दयामया येते का तुला? तुम्ही आपला नाही का बायाचाच पाहता, मजुराचाच पाहता, आमच्या मालकाचा विचार करता का? आम्ही कमी मोठा सट्टा खेळतून का? एवढा मोठा धान त्याला आपला बिजाई टाकण्यापासून, परा वापण्यापासून, रोवण्यापासून, खता पाण्यापासून, निंद्यापासून कमी खर्च करा लागते का? तुम्हाला नाही माहित आहे? तुम्ही वारल्या रोजी लिहिता आणि तुम्ही वारल्या कवायला करता. इकडे 200 रुपये रोजी आहे तर 250 म्हणून बबलता. अरे आम्हाला खातही मारा लागते, पाणी नाही पुरला पाणीही मारा लागते. आणि यंदा पाण्यानं हदच केलं. जेव्हा पाहिजे तेव्हा नाही आला, जेव्हा नाही पाहिजे तेव्हा आता येताच येत आहे. आमच्या कडपा नाही का पाण्यामध्ये पोहतात. आमचे धान जात आहेत वापून, आमचा धान गेला बागून. कमी नुकसान गेले का? झाला का? अर्धा धान गेला फुटी मंदी. जमिनीच्या फुट्यामध्ये काय एक धान जाते, काय एक धान पाकरायला होते, काय एक धान असा झडूनच जाते. रायला केला डुकर दमसवून टाकतात. रायला रुईला हा पाणी दमसवून टाकते. आम्हाला धान होतेत किती तुम्ही विचार करा ना. आम्हाला कास्तकाराला सट्टा कमी मोठा खेळा लागते का? एवढा खर्च करून मोसम बरोबर साथ दिलं तर ठीक, नाही तर हेही गेली ना तेही गेली. अरे हो रे प्रभाकर, तुझी गोष्ट बरोबर आहे. का बरोबर आहे म्हणतेस निर्मला वहिनी? इकडे धानाला भाव नाही ना, काही नाही. आता पाणी येताच येते बिचारायचे कोणाकोणाचे धान कापून ठेवल्यात. पाणी आला बांधीत संगरला झाले बिचारायचे धान तेच वापून जातात. त्याचा जीव कसा लागायचा म्हणतो कास्तकाराचा. आणि मग कास्तकार नाही का आत्महत्या करतात म्हणतात. अरे काऊन करतात? अशा पायीच करतात. आता बिना कामाला कालपासून पाणी येत आहे. कोणता काम आहे? अरे